भिवंडी संघाचा एक्स्ट्रा प्लेयर इथे आला नाही याची नोंद घ्या. त्वरित या. सिल्वर स्टार भिवंडी एक्स्ट्रा प्लेयर या लवकर मॅच सुरू होण्याच्या अगोदर. आणि स्ट्राईकला फलंदाज आपल्याला बघायला मिळत आहेत. सूरज केनी नॉनसायकीनकडे भावेश नाईक. पहिला चेंडू इथे बॅटला ब्रश करत शॉट दरम्यानला गुंगारा दे चेंडू लॉंग ऑफ रिझन कडे गेलाय. व्हेरी फर्स्ट बॉलला येतोय इथे लक फॅक्टरचा चौकार. पालघर जिल्ह्यात प्रकाश होता, या पालघर जिल्ह्यात प्रकाश होता. अजय कोळीने घेऊन आला, अजय कोळीने घेऊन आला. थँक्यू. आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ जवळ चे क्रीडाप्रेमी दर्शक आमचे मॅच घेत आहेत, मॅच बघतायत, त्यांना मी विनंती करते थोडस बाजूला राहा, कारण आपले मान्यवरांचं आगमन इथे होणार आहे. थोडीशी जागा पण सोडायची आहे. नवा स्कोर कार्ड वरती 4 हिमांशु पाटील. ओ वाईड यॉर्कर, परफेक्ट लेंथ इन लाईन, पन्नाट वेग आणि टप्प्यावरती नियंत्रण आहे. हिमांशु पाटीलचा एक अप्रतिम चेंडू इथे बघायला मिळतोय. लेफ्ट मोर द विकेट. तेस्तरार गोलंदाजी, अतिशय सुंदर अशी गोलंदाजी आपण बघतोय. पुढचा चेंडू इथे मात्र डीप बॅकवर्ड पॉइंटला एक्झिक्यूट केला गेलाय. एक धाव मिळेल इथे. धावसंख्या पोहोचेल ती 5 वरती. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या 5 वर बघायला मिळते. 5 रन्स ऑन स्कोर कार्ड. बहुत ही लाजवाब मुकाबला. हिमांशु पाटिल एक तेज तर्रार बाहर के गेंदबाज है. इस समय फ्रंटलाइन गेंदबाज की भूमिका में अपनी बेहतरीन गेंदबाज इस समय करते हुए इस बार कॉट बिहाइंड के रूप में भावेश नाइक को भेजा है बैक टू द पवेलियन की तरफ. पहला बड़ा झटका लगता हुआ. विकेट इज गॉन एंड म्यूजिक इज ऑन. सवारी शिवाजी चौकामध्ये गे, चौकामध्ये सवारी शिवाजी चौकामध्ये गे, चौकामध्ये. बहुत ही बढ़िया कैच यहाँ पर. और हमारे कमेंट्री स्टूडियो में ओमकार शेट्टी वकलन की बेहतरीन मिठास भरी आवाज पहुंचे, उनका ही करते हैं हम हार्दिक स्वागत. फिलहाल स्कोर की तरफ चलेंगे. 5 रन के ऊपर पहला बड़ा झटका लगा है. इस समय नए बल्लेबाज आएंगे बीच मैदान में. विनीत माली बहुत ही तेज तर्रार गेंदबाजी करते हैं हिमांशु पाटिल, और अपनी बेहतरीन गेंदबाजी के बदौलत भावेश नाइक को डिपार्टेड अर्ली बहुत ही जल्दी बैक टू द पवेलियन की तरफ भेजा. न्यूमैन विनीत अब आएंगे बीच मैदान में. और नंबर चल रहा है पहला, लेकिन क्या हिमांशु पाटिल की तेज तर्रार गेंदबाजी यहां पर नजर आ रही है. प्रॉपर गेंदबाजी जिसे कहते हैं. एक्यूरेसी लाजवाब है. अनुशासन उनके साथ में है और एक डिसिप्लिन भरी गेंदबाजी से प्रभावित करते हुए ओपोनेंट टीम के बैटर को न्यूमैन विनीत माली आए हैं. युवा बल्लेबाज हैं, यंग ब्लड जिसे माना जाता है. सिल्वर स्टार टीम की इस बीच अगली गेंद. ओहो, इस बार भी चेक किया इस समय विनीत माली को. बहुत ही लाजवाब गेंदबाजी. जब आपके फ्रंटलाइन गेंदबाज को लेंथ लाइन मिलता हो, मोमेंटम मिलता हो और अपने नेचुरल गेंदबाजी को दिखाता हो, तो जहाज है ओपनिंग टीम के जो बल्लेबाज है ओपोनेंट टीम के थोड़े से दिक्कत में आ जाते हैं और प्रयास करते हैं कि उनको भी मोमेंटम मिले. अगली गेंद इस बार वाइड यॉर्कर डालने का प्रयास थे. थोड़ी सी दिशा इन गेंदबाजी अंपायर के संकेत है. एक अतिरिक्त गेंद बैट बॉल से मिलेंगे रन्स और स्कोर में इजाफा. 6 रन स्कोर कार्ड के ऊपर लॉस ऑफ 1 विकेट. बहुत ही खचाखच भरा हुआ स्टेडियम, पूरे स्टैंड इस समय पैक नजर आते हुए.
टेनिस क्रिकेट विश्व के बेहतरीन खिलाड़ियों को देखने के लिए यहाँ पर हमारे प्यारे दर्शक आए हैं। उनका करते हम दिल के गहराई से हार्दिक हार्दिक स्वागत। एबी ट्रॉफी में इलाज चलते हैं हिमांशु की तरफ। बहुत ही प्रभावशाली गेंदबाजी। इस बार चढ़ में गेंद डाली गई थी। प्रोकेशनल यॉर्कर डालने का प्रयास था, गेंद को खेल दिया एक्स्ट्रा कवर्स में। सिंगल का इजाफा हुआ और स्कोर कार्ड के ऊपर इस समय नजर आते हुए रन 7। 1 विकेट के नुकसान पर चलेंगे हम नैन पाटिल की तरफ और फिर आएंगे लाइव एक्शन में। थैंक यू। तर आपण लॉट सकणार आहोत। हर कोई चाहता है कि यहाँ पर ये जो बेहतरीन माहौल है वो अपने नाम करे। तो यहाँ पर एक और खत्म करने के लिए टाइम खत्म हो चुका है। 6 मिनट अपनी योजनाओं को यथार्थ से, अपने संकल्प को सिद्धि से, अपनी इच्छा शक्ति को क्रिया शक्ति में तब्दील करने का प्रयास होगा यहाँ पर बीच मैदान में। और ये जो पल है उसको यादगार बनाने का प्रयास होगा। यहाँ पर पार्टिसिपेशन सभी खिलाड़ियों के द्वारा बेहतरीन माहौल है। एक बार फिर गए मैच के हीरो मिस्टर विश्वनाथ जाधव आए हैं गेंदबाजी ट्रैक पर और सामने नजर आते हुए विनीत माली। पहली गेंद ऑन साइड में बैट को ड्रिल किया था। गेंद जाते हुए समय डॉट बॉल, पूरा फोर्स लगाया था। इस समय बैट को स्विंग किया था हवा में। ऑन साइड में गेंद को खेलने का प्रयास था, बिल्कुल भी तालमेल नहीं और बिंदी गेंद। बहुत ही अच्छी गेंदबाजी। नाम है विश्वनाथ जाधव। इस बार खेल दिया गेंद को। पुलर हुक का एक बेहतरीन कॉम्बिनेशन डिप बैकवर्ड के ऊपर से जड़ दिया है। हमारी वीआईपी डाइस को अभिवादन करता हुआ हवाई फायर सिक्सर। साइनाथ अर्नाला, एनसीसी सौफाले, मथाने, धनमीन स्पोर्ट्स और वीएम उमरोली। इस बार इनसाइड एज जरूर सिंगल लेने का प्रयास होगा। एक से स्कोर आगे बढ़ेगा 14 रन के ऊपर और लॉर्ड्स हम यहाँ पर डालने जा रहे हैं। आता लॉर्ड्स आपण टाकणार आहोत। जर विनिंग संघाचे संघ नाही कोणी प्रतिनिधी उपस्थित असतील आपण इथे या षटकानंतर लॉर्ड्स टाकणार आहोत याची नोंद घ्या। वळूया मॅच कडे। 14 धावा धावफलकावर बघायला मिळतात। एक चांगली गोलंदाजी आहे विश्वनाथ जाधव कडनं। अनुशासन जबरदस्त बघायला मिळते आणि लय मध्ये गोलंदाजी करतात। एक जमेची बाजू आहे पालघर स्पोर्ट्स क्लबची। ओहो हो, चेंडू काय अप्रतिम बघायला मिळतोय। खूप चांगला लय आहे त्यांच्याकडे आणि नावाप्रमाणे विश्वनाथ जाधवचा क्लास, एक उच्चस्तरीय गोलंदाजी काय असते याचं एक उत्तम उदाहरण पेश करताना मॅन इन गोल्डन फॉर्म नाव आहे विश्वनाथ जाधव। त्यावेळेला फुलटॉस होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे, गॅप शोधला जाईल का? इथे मात्र लॉंग ऑन मध्ये जातोय चेंडू, टू बाउंस सीमा पार, चौकार। धावसंख्या पोहोचली ती 18 वरती। विश्वनाथ पुनश्च या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन इथे प्रॉपर टायमिंग, चेंडूला खेळला लॉंग ऑनच्या डोक्यावरून आलाय। इथे मात्र षटकाची झाली समाप्ती आणि धावा स्कोर कार्ड वरती 24। कहते देश में राजा, समाज में गुरु, परिवार में पति, घर में श्री और मैदान में खिलाड़ी प्रलय और निर्माण करते, इसके लिए काफी अहम माने जाते हैं। और यहाँ पर क्या लाजवाब बल्लेबाजी और की समाप्ति हुई है। फिलहाल कमेंट स्टूडियो में करेंगे हल्का सा परिवर्तन और बुलाएंगे एक मिठास भरी आवाज ओमकार शेट्टी को कमेंट स्टूडियो में। तर 2 मिनिटं थोडस थांबवायचं, पण चिठ्ठ्यांचा ड्रॉ लॉट्स टाकतोय किरण गुरुद्वानी आपण।
विनिंग टीम चे संघनायक कोणी प्रतिनिधी असतील त्यांनी या. आपण लॉट्स टाकतोय. उद्या फायनलचे लॉट्स असतील, याच्यामध्ये विनिंग टीम असं नोंद केलेलं आहे जे आज क्वालिफाय होईल. पहिल्या 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील, त्यांचे मॅच असेल. त्याच्यानंतर एक सिंगल उचलली जाईल, त्याच्यानंतर एक उचलली जाईल ती बाय, म्हणजे 4चा पॅनल पूर्ण होईल. त्याच्यानंतर पुन्हा आपण 5 आणि 6 नंबरवर 2 चिठ्ठ्या उचलणार आहोत आणि 8 नंबरला असेल ती बाय. लॉट्स आपण टाकतोय. दर्शी भोईर यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत या ठिकाणी चिठ्ठ्यांचा ड्रॉ, म्हणजेच लॉट्स चे मॅच आपल्याला बघायला मिळतील. पहिल्या 2 चिठ्ठ्या एक आणि 2 ची मॅच उद्या पहिली कुठली असेल हे मात्र क्लिअर होईल. 3 पॅकर अलाउड आहेत. उज्ज्वल संघ मथाने आणि उज्ज्वल संघ मथाने त्यांच्या अगेन्स्ट 2 हात करताना संघ आपल्याला बघायला मिळेल. बघूया कुठला संघ उद्याच्या ग्रँड फिनाले मेगा फायनल डे मध्ये पहिली मॅच VM उंब्रोली या संघामधला बॅटल रंगणार आहे. बघूया. त्याच्यानंतर आपण आणखीन एक चिठ्ठी उचलतोय. या संघाला बाय असेल याची आपण नोंद घ्या आणि कोण असेल तो संघ ओपन, म्हणजेच आजच्या दिवसातील जी क्वालिफाय होईल टीम त्या टीमला बाय असेल याची आपण नोंद घ्यायची. नंतर 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील, 5 नंबर 6 नंबर. आणि ती मॅच असेल धानमेन स्पोर्ट्स वसई 40+ चा संघ आहे. त्याने 3 पॅकर्स अलाउड आहेत आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळताना दिसेल संघ साईनाथ अर्नाळा आणि NCC सफाळे. आणि त्यानंतर आपण बघतायत एक चिठ्ठी जी राहिले आणि ती असेल NCC सफालेची आणि त्यांना मिळालंय बाय. एकंदरीत आपण पूर्ण जे शेड्यूल आहे उद्याचं ते आपल्या वळूया आपण कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये. थँक्यू सो मच. आवाज आपण ऐकत होतात अजित पाटील सरांचा. सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा, दरी दरी तू नाद गुंजला महाराष्ट्र माझा. या रावळे गावाच्या आणि केळवे रोडच्या मातीला मानाचा आणि प्रेमाचा जय शिवराय. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं AB ट्रॉफी 2024. आणि आज टेनिस बॉल क्रिकेट जगतातील तारे सितारे गाठतात केळवे रोड आणि रावळे गावचं ऐतिहासिक मैदान. विनर विनर अशी लढाई मैदानावरती सुरू आहे. मॅच रंगती एका बाजूला भिवंडीचे स्टार सिल्वर स्टार भिवंडी आणि दुसऱ्या बाजूला पालघरचे सितारे पालघर स्पोर्ट्स क्लब. टॉस जिंकला विश्वनाथ जाधव आणि त्याच्या आर्मीनं निर्णय घेतला फिल्डिंगचा. बॅटिंग साठी इन्व्हाइट केला मैदानावरती भिवंडीला आणि टार्गेट मैदानावरती काय सेट केलं जाईल त्याची चर्चा सुरूच आहे. सूरज केणे आणि मैदानावरती विनीत माळी बॅटिंग करतोय. मागच्या मॅचचा हिरो भावेश नाईक थोडा स्वस्तात परतलाय. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार आहे हिमांशु पाडल. भिवंडीचा सितारा आज भिवंडीच्या अगेन्स्ट खेळतोय. भिवंडी टेनिस बॉल क्रिकेट जगतातील एक मोठं नाव आहे हिमांशु. हाफ ट्रॅकर स्वागत मोठ्या फटक्यानं पुल केलाय. बॉल चाललाय मिड विकेटला बाउंड्री लाईनच्या बाहेर. मानकोली आणि अलीमगड जास्त लांब नाहीये. टायरचा कडकडा टोनी गावामध्ये होईल बट डंका वाजतो मैदानावरती सध्या मानकोळीच्या यंग स्टार
अर्थातच विनीत माईच्या नावाचा षटकार येतोय. थँक्यू डीजे. अजय दादा भोईर त्यांनी पाहिलेलं स्वप्न आणि आज हजारोंची गर्दी आणि गर्दीचं कारण एबी ट्रॉफी. कारण गर्दीचा हिस्सा नाही, गर्दीचं कारण बनायचं एबी ट्रॉफीला. इथे लागली आहे बॅटची लिडिंग एज. बॉल चला मागे. शॉर्ट थर्डमॅन फ्लाइंग स्लिप तिकडे तैनात. बॉल स्टॉप केला जाईल तोपर्यंत मिळते एक सिंगल. धावफलकावरती धावा आपण पाहूयात. स्कोर या ठिकाणी जाऊन पोहोचला 31 या आकड्यावरती. हिमांशु पाटील त्याच्या विरुद्ध सूरज केने. याच्यानंतर आपण मॅच बघणार आहोत. भार्गव 11 विपक्ष ऋषी 11 यांच्यामधलं बॅटल होणार आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करेन टॉस साठी पण तयार राहायचं. इनिंग ब्रेक मध्ये टेनिस बॉल क्रिकेट जग भिवंडीचे दणानून सोडणाऱ्या यंगस्टर पैकी एक आहे सध्या बॅटिंग ट्रॅक वरती. मॅन फ्रॉम भावाळे. आमने लोणार विभागातील एक युवा सितारा. बॅटची आतली कडा. बॉल झाला मागे. यष्टीरक्षक स्वतः चेंडूला थांबवल जोपर्यंत थ्रो केला जाईल मिड ऑफला. अगदी आरामात या ठिकाणी गेम प्लॅन स्ट्रॅटेजी मैदानावरती आखण्याची संधी हिमांशूकडे देखील. ड्रॉ नुकताच आपण पाहिला एबी ट्रॉफीचा. उज्ज्वल स्पोर्ट्स मथाणे आणि त्यांना फाईट करेल VM उमरोली व्यावसायिक गट. आणि अगदी आपण पाहिलं तर बाय आणि धनवीन स्पोर्ट्स वसई साईनाथ अर्नाळा ही लढत होईल. NCC सफाळे आणि विरुद्ध बाय ज्या टीमला मिळाली आहे या टीम्स इन ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळतील उद्याच्या दिवसामध्ये. उद्याचं शेड्यूल अगदी शॉर्ट अँड स्वीट आहे पण उद्याच्या सगळ्या लढती खतरनाक आहेत. छोटी मोठी युद्ध अगदी संपन्न होतील आणि उद्या सेमीफायनल फायनल्स आहेत. पण आज मैदानावरती गर्दी काय. कारण टेनिस बॉल क्रिकेट दणानून सोडणाऱ्या आपल्या गावाचा नावाचा डंका भारतीय टेनिस बॉल पटलावरती आणणार आहे. सगळे सितारे आज आलेत या सफाळे बेल्ट मध्ये केळवे रोडला. आणि गावाचं मैदान तिकडे वाजेल आज डंका कोणत्या टीमच्या नावाचा. विनर मधली लढाई सध्या आपल्याला पाहायला मिळते. कमबॅक झाला हिमांशूचा फार चांगला. षटकार खाल्ल्यानंतर लगातारचे 2 मैदानावरती आपण पाहताय डॉट बॉल देखील आलं. म्हणून म्हटलं जातं प्रत्येकाच्या अगदी मनामध्ये ज्याचं घर गाव आलिमघर. हिमांशु पाटील बॉलिंग ट्रॅकवर. वन ऑफ द लेफ्ट आर्म फास्ट बॉलर फ्रॉम भिवंडी टेनिस बॉल क्रिकेट. अजून एक डॉट बॉल झाले कमबॅक. अगदी आलिमघर गावचा हा खेळाडू. तुम्ही पाहता भावाळीचा सूरज बॅटिंग करतोय. मनकोली एका बाजूला विनीत माळी आहे. अजून मोठे सितारे आहेत सिल्व्हस्टर भिवंडीकडे. टेनिस बॉल क्रिकेट जगतातील एक फार मोठं नाव आणि टेनिस बॉल क्रिकेट जगताला उंची देणारं व्यक्तिमत्व 77 डीजे सर्व आदरणीय तारिकभाई सय्यद त्यांच्या माध्यमातून नेहमीच यंगस्टरला प्रमोट केलं जातं. चांगला बॉल. विनीत माईचा षटकार जरूर आला. त्यानंतर लगातारचे टाकलेल्या मैदानावरती आपण पाहताय 4 डॉट बॉल आणि पुनरागमन मैदानावरती झालाय. आलिमघर एक्सप्रेस हिमांशु पाटील या नावाचं. षटक संपली आहेत मैदानावरती 3. and after finish the third over टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी 32 धावा. थँक्यू डीजे. 3 षटकांचा खेळ संपला. धाव फलकावरती धाव आहेत 32. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. सध्या रन चांगल्या सेट झालेत. कालचा दिवस अगदी आपण पाहिला. डबल ए ची बॅट आली रावळे गावामध्ये. लकी कुपन अगदी आज देखील ऑन. फक्त 10 रुपयामध्ये तुम्ही कॅरी करू शकता डबल ए स्पोर्ट्स बॅट जी या स्पर्धेमध्ये लकी ड्रॉच्या माध्यमातून दिली जाते. 10 रुपयाचं कुपन कॅरी करा आणि जर का तुमच्या नावाचा ड्रॉ आला तुम्ही घेऊन जाऊ शकता डबल ए नावाचं क्रिकेट विश्वामध्ये असणार एक ब्रँड आणि त्याच ब्रँडची टेनिस बॉल क्रिकेट बॅट. मनोज पाटील बॉलिंग ट्रॅक वरती तयार आहे. चांगला बॉलला टप्पा पडलाय. चाललाय यष्टीरक्षकाच्या दिशेनं. सफाळे विभागातील विटी लाईनचं क्रिकेट तुम्ही पाहिलं त्या विभागातील विठ्ठलवाडीचा स्टार सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आहे. मना या नावानं टेनिस बॉल क्रिकेट त्याला ओळखतं. अंपायरचे शरद एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. मुन्ना पठाण, जय पवार, जतीन भुयाड सर ही सगळी दिग्गज अंपायरांची नाव आहेत. आणि या आपण जाऊयात आता थर्ड अंपायर्स कडे. काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल.
जतीन सरत मॅच ऑफिशियलच्या भूमिकेत अंपायरच्या निर्णयाला ठिकाणी चॅलेंज जरूर करण्यात आला. थोडाच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. आणि ह्या व्हाईट बॉलला एक्स्ट्रा रन ऍड होईल. म्हणजे जो DRS होता फिल्डिंग साईड ठिकाणी तो गमावला. एक एक्स्ट्रा धाव मैदानावरती जोडली जाते. धावफलक 1 ने पुढे जातात 33 या आकड्यावरती. सध्या सफाळेकरांचं लक्ष देखील लागलं असेल विठ्ठलवाडीच्या सिताऱ्याकडे, कारण आज तो रिप्रेझेंट करतोय मैदानावरती पालघरला, सफाळेला. आणि पालघर स्पोर्ट्स साठी हे षटक फार महत्वाचं आणि सिल्वर स्टार भिवंडीसाठी देखील या ओव्हर्स मध्ये रनची गरज आहे. ओव्हर द विकेट लाईन अप्रतिम टप्पा पडला, सरळ वेगात चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची होती त्या ठिकाणी समाप्ती. आणि हा निर्धाव चेंडू आहे ना अजून दबाव टाकेल, कारण इम्पॅक्ट काय मैदानाच्या आतमध्ये 4 डॉट आले. त्यानंतर व्हाईट बॉलची 1 धाव जरूर आली. पुन्हा एकदा डॉट बॉल म्हणजे मॅच मध्ये जी ग्रीप आहे ना ती सोडायला तयार नाहीये मैदानावरती पालघर स्पोर्ट्स क्लब सिल्वर स्टार भिवंडीच्या विरुद्ध. बॅटची लागली आहे कडा, बॉल जाईल मागे, सेकंड स्लीपला तिकडे ट्रॅव्हल होतोय. फिल्डर उपस्थित आहेत. जोपर्यंत चेंडू उचलून थ्रो केला जाईल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली जाते. पार्टनरशिप ऑन आहे मैदानावरती, बट स्ट्राईक रेट दोन्ही बॅट असं जर का पाहिला थोडस कमी होत चालला. 2 चौकार 1 षटकार आले. सूरज केनीच्या बॅट मधनं विनीत माईनं 2 षटकार मारलेत. बट डॉट बॉलचं पर्सेंटेज ते देखील तितकंच मोठं आहे या मॅच मध्ये. जब टूटने लगे हौसले तो बस ये याद रखना बिना मेहनत के हासिल कभी तक तो ताज नहीं होता. ढूंढ लेना अंधेरों में मंजिल अपनी, क्योंकि झुकने कभी रोशनी का मोहताज नहीं होता. कमबॅक स्टोरी लाजवाब आहे. फुल पॉवरफुल वंडरफुल भावाळेचा ब्रँड आज डंका गाजवतो रावळे. आणि केल्वे रोडला षटकार आला फलंदाज सूरज केनेच्या बॅट मधनं. आईच्या साथीला कमी नाही कुणाची. खांद्याला खांदा लावून सचिनाचा जयबाई. मजाला माशला एका बाजूला भिवंडीच्या संघर्षाच्या मातीतून तयार झालेले हे भिवंडीचे योद्धे आज फाईट करतायत पालघरच्या विभागामध्ये येऊन पालघरच्या तारा सितारांना. चर्चा मैदानावरती रंगेल जरूर या मॅचची. पहिले दोन्ही सामने आपण पाहिल्याने या टीमचं एक वेगळं वर्चस्व राहिलंय सिल्वर स्टार भिवंडी आणि पालघर स्पोर्ट्स क्लबचं. हा सामना जिंकून टेबल कोण टॉप करेल त्याकडे लक्ष सध्या आपला. मन्याचा हा देखील अर्ध्या विकेट वरती पडलेला बॉल होता. बॅकफुटला गेले, एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह केला, चेस फिल्डरसाठी सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल नकार केला. मेथी या ठिकाणी एकच धाव. धाव फलक 1 ने पुढे चाल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 41. 10 पेक्षा सरासरी पुढे या मॅच मध्ये ते फार चांगलं आहे, कारण कालची रात्र आपण पाहिली 48, 49, 58 या धावा देखील मैदानावरती डिफेंड झालेत आणि 70 पेक्षा जास्त बनलेत देखील चेस करत असताना. खुला टाकला होता बाडनपाड मध्ये यॉर्कर. हिमांशू पोचेल चेंडू वरती मिड ऑफ वरनं अगदी मिड ऑनला. 1 धाव मिळते. फलंदाज आपण पाहता विनीत माळीला. धावफलक 1 ने पुढे झाल. टीमची टोटल सध्या स्कोर कार्ड वरती तुम्हाला पाहायला मिळतं 42 या आकड्यावरती. 4थ्या षटकातील अजूनही अंतिम बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहे. हजारोच्या संख्येनं प्रेक्षक राजा आला. स्वागत आहे मित्रांनो तुम्हा सर्वांचं. एबी ट्रॉफी मध्ये फटका उंच गेला, लांब देखील जाईल. स्ट्राइक डाउन द ग्राउंड ओव्हर द बॉलर हेड. सी गोज कडक 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 षटकार आलाय. बॅटिंग आवडली असेल एकदा टाळ्या सूरज केनेसाठी मित्रांनो नक्की व्हायला हवा. चार षटकांचा खेळ संपला. इंडिव्हिज्युअल बॅटिंग कार्ड तुम्ही पाहता मैदानावरती. विनीत माळी बॅटिंग करतोय. 10 बॉल 17, 13 बॉल मध्ये 28, 215.38 स्ट्राइक रेट न 3 षटकार 2 चौकारांच्या मदतीनं सूरज केने सध्या बॅटिंग करतोय. पूर्ण भिवंडी एका बाजूला आज जोडली गेली आहे, दुसऱ्या बाजूला पालघर जोडलं गेलंय. पाटील नेटवर्क लाईव्ह सोबत मित्रांनो जर का तुम्ही नवीन आहात तर एकदा सबस्क्राईब बटन वरती क्लिक करायला विसरू नका, कारण अप्रतिम टेलिकास्ट तुमच्यापर्यंत पोहोचतोय. फुल टॉस ऑन साइडला चालला. डीप मध्ये मिड विकेटला फुलडर तिकडे उपस्थित. स्टॉप केलाय बॉलला आणि फायनली
या ठिकाणी अंपायरचा इशारा, बाउंड्री चेक केली जाईल. थर्ड अंपायर आणि सोबतीनं बीमर साठी देखील DRS या ठिकाणी कॉल करण्यात आला. अंपायर कॉल येस. कारण ऑलरेडी आपण पाहता मैदानावरती दोन्ही टीम कडे एक DRS आहे. फिल्डिंग साइड न गमावला, बॅटिंग साइड कडे अवेलेबल आहे. मग सध्या अंपायर कॉल स्कोअर लेखल्या अंपायरिंगच्या भूमिकेत आहेत मुन्ना पठाण सर. सगळ्यात आधी चेक केला जाईल हा बीमर आहे का, त्या गोष्टीकडे सध्या नजर टाकली जाते. आणि तिकडे तर फायर बॉल आहे असं अंपायरचं मत आहे. आता बाउंड्री चेक आपण करतोय. या पाहूयात तिकडे काही घडलंय का. किरण स्मिथ या ठिकाणी 2. या सगळ्याची चर्चा प्रेक्षकांमध्ये सुरूच आहे. स्टे ट्यून विथ अस, कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. टेनिस बॉल क्रिकेट जगतातील एक भव्य दिव्य असा क्रीडा सोहळा. आज रावळे गावाला ज्या व्यक्तिमत्वानं नाव दिलंय, आज रावळे गावाला ज्या स्पर्धेनं नाव दिलंय ती ट्रॉफी, AB ट्रॉफी. आणि 2 धावा आहेत, बाउंड्री सेफ आहे आणि 2 स्कोर कार्ड पुढे जाल. टीमची टोटल धाव फलकावरती अर्धशतक सांघिक पूर्ण होत आहे. सूरज केनेचं होईल का, लक्ष त्याकडे देखील लागलंय. तो देखील चांगली बॅटिंग मैदानावरती करतोय. 28 वैयक्तिक त्यानं आतापर्यंत केलेत. 5व्या षटकाचा खेळ सुरू आहे. फटका मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये मिड विकेटला. एक सिंगल झाली आहे कंप्लीट. सेकंडचा कॉल आणि 2 धावा या ठिकाणी झालेत पूर्ण. वॉट अ थ्रो. पालघर स्पोर्ट्स क्लब खेळतीये आणि मोतीलाल शाह सर देखील या ठिकाणी मॅच एन्जॉय करतात. त्याच काही दिवसांपूर्वी त्यांच्या आईचं देखील निधन झालं. पुन्हा टेनिस बॉल क्रिकेट जगताच्या वतीनं, आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं त्यांना देखील आपण देऊयात भावपूर्ण श्रद्धांजली, आदरांजली. आणि नेहमीच क्रिकेटसाठी काहीतरी देण्याचं काम मोतीलाल शाह या व्यक्तिमत्वानं देखील केलं. त्यांना देखील विनंती, अजयजी भोयर यांच्या वतीने या आपण मंचकावरती आपलं देखील स्वागत आहे. ऑन स्कोर कार्ड वरती धावा आपण पाहता 52 आणि विकेट आहेत 2. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 बॉल मध्ये कमीत कमी इथनं मैदानावरती प्रयत्न केला जाईल की 12 ते 13 यावा. विकेट सॅक्रिफाईस झाली आहे मैदानावरती विनीत माहीचे. आणि न्यू बॅटर मैदानावरती दाखल होतोय, दापोडेचं सुपरस्टार. भरपूर मोठ्या दुखापतीतनं टेनिस बॉल क्रिकेट जग गाजवण्यासाठी पुन्हा नवी उमेद, नवी स्वप्न घेऊन टेनिस बॉल क्रिकेटच्या क्षितिजावरती उंची गाठण्यासाठी तयार झालेला प्रितेश पाटील, मॅन फ्रॉम दापोडे. हाफ ट्रॅकर फटका चालला मिड विकेटला. आउट ऑफ दी पार्क जाईल की कॅचचा कॉल चाललाय प्रेक्षकांच्या भेटीसाठी. मिड विकेटला प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारत असताना ब्रँड सूरज केने ऑन फायर. पुन्हा एकदा थर्ड अंपायर आणि अगदी त्याच्यासाठीच आपण या ठिकाणी पाहता थर्ड अंपायर कॉल करण्यात आला. क्या स्पर्धा रंगती है. गमनगर जिंदगी बहुत बड़ी है, यह महफिल आज तेरे लिए ही सजी है. बस एक बार मुस्कुरा कर तो देख, तकदीर खुद तुझसे मिलने के लिए आज बीच मैदान के अंदर खड़ी है. अजयजी भोयर यांची AB ट्रॉफी आणि अंपायरचा इशारा, हा नो बॉल. किस्मत भी देती है बहादुरों का साथ. धावफलक 6 ने चालले पुढे. 59 या आकड्यावरती डीजे मास्टर वॉर्निंग बेल देतो बॉलरला. नेक्स्ट बॉल फ्रीट. मागचा होता नो बॉल. बॅटन पॅड मधनं हेलिकॉप्टर खोदून काढला मिड विकेटला. क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल. रनआउटचा होता धोका. बॉल कॅरी नाही झालाय. यष्टी रक्षकाच्या भूमिकेत त्या ठिकाणी आपण पाहताय विश्वनाथ जाधवला. सुप्रीमोची स्पर्धा गाजवली मागच्या गतवर्षीच्या हंगामामध्ये विश्वनाथ जाधवनं. आणि सुप्रीमो चषक म्हटलं की टेनिस बॉल क्रिकेट जगताची शान. आणि त्या स्पर्धेमध्ये संजयभाई पोतनीस यांच्या सोबतीनं नेहमीच एक मोठा वाटा असतो. आदरणीय संतोष बंड सरांचा, त्यांचं देखील झालं या ठिकाणी शुभागमन. त्यांचं देखील करू आपण हार्दिक स्वागत. फटका चांगला हॅमर केल्या समोर. मिड ऑफला फिल्डर होते. स्टॉप केला बॉलला. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल. 2 धावा मिळतील का. पुन्हा एकदा धोका. यावी टिपलाय बॉल बट नाही. 2 रन सहज पूर्ण झालेत आणि धावफलक 2 ने पुढे झालं. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती झाली आहे या ठिकाणी 63. सूरज केने बॅटिंग करतोय मैदानावरती. आतापर्यंत आपण पाहता 16 बॉल 38. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 बॉल मध्ये 2 मोठे फटके. अर्धशतकाची सलामी व्यावसायिक फॉर्मॅट मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. करेल का या मैदानावरती सेलिब्रेशन अपने अंदाज से, अपने स्टाईल से. सूरज केने त्याकडे लक्ष लागलंय भिवंडीकरांचं. अर्धशतकाचं स्वप्न नक्की थोडं दूर राहील बट रन्स ऑनात भरपूर मोठं लक्ष मैदानावरती उभारण्यात आलं. एका सिंगल न स्कोर पुढे जाईल. टीमची टोटल 64. पहिल्या डावातील अंतिम बॉल
पालघर स्पोर्ट्स क्लब फलंदाज आणि गोलंदाजीचा तोफखाना या टीम कडे देखील आहे. त्यामुळे या मॅचला सोडून कुठेही जाऊ नका. रात्रीचं डिनर झालं असेल, टीव्ही मॉनिटर ऑन करा आणि पाटील नेटवर्क सोबत पाहत राहा. मानाची सन्मानाची रावळे गावाची एबी ट्रॉफी 2024 थर्ड एडिशन या टुर्नामेंटचं. लॉंग ऑफला फिल्डर आणि चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. एक सिंगल कंप्लीट आहे. एका सिंगलच्या मदतीनं षटकं संपली आहेत मैदानावरती. आपण पाहता या ठिकाणी 5 आणि पहिल्या डावाचा खेळ संपल्यानंतर टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते 65. 5 षटकांचा खेळ संपलाय. 66 धावेचं लक्ष्य मैदानावरती पार करायचं. करंट रन रेट अगदी जर का आपण पाहिलं मैदानावरती भरपूर चांगलं राहिलं. रिक्वायर रन रेट मोठं सेट झालाय. नेक्स्ट मॅचचा टॉस तो मात्र पेंडिंग आहे. नेक्स्ट मॅच विहान 11 त्यांना फाईट करेल. ऋषी 11 आणि त्यांना फाईट करेल मैदानावरती टीम भार्गव 11. आणि त्यानंतर अजून व्यावसायिक फॉर्मॅट मधल्या 2 टीम्स आपल्या सोबत आहेत. एका बाजूला विहान 11 आणि विहान 11च्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल भिवंडी टेनिस बॉल क्रिकेट जगताचा एक अद्वितीय सम्राट, वन ऑफ द बेस्ट फिनिशर इन टेनिस बॉल क्रिकेट वर्ल्ड, भावेश पवार. टेनिस बॉल क्रिकेट जगतातील सध्या ही गर्दी आहे ना, ज्या खेळाडूसाठी जमते त्यापैकी एक पवन भगवान केने. अँड देन तुम्हाला विहान 11 मध्ये पाहायला मिळेल टेनिस बॉल क्रिकेट जगताचा नाही तर भारतीय क्रिकेट विश्वाचा बाईक सम्राट केतन वामन म्हात्रे, मॅन फ्रॉम वाकलन. तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. आजची रात्र एबी ट्रॉफी. एक छोटासा डीजे वाला ब्रेक आणि पुन्हा पडतो मैदानावरती जिथे रंगेल 66 धावेचं पाठलाग. जय भाईचा आहे नादच भारी. एबी ग्रुपच्या नावाची झाली या चर्चा सारी. हर्ष किनी तो प्राणबाई, हर्ष किनी प्राणबाई. नाटकाचा हो आयोजनाचा लाख मोलाच क्रिकेट घेऊन एबी ग्रुपचा दर्शक आला. तर वळी आपण सन्माननीय प्रीतीजी भोईर सरांचा शुभ सन्मान करण्यासाठी आम्ही प्रतीकजी भोईर सरांना विनंती करतोय. त्यांचा आपण शुभ सन्मान करायचा आहे. प्रितेश भोईर सरांचा शुभ सन्मान आपण मुख्य मंचावरती करतोय. प्रतीकजी भोईर सरांच्या शुभ हस्ते वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे प्रितेश सर. सन्मान्य तुषारजी पाटील सरांचा शुभ सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करतोय हरेश्वर किनी सरांना. त्यांच्या शुभ हस्ते आपण करतोय तुषारजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान आपल्या मुख्य मंचावरती.
वेलकम तुषारजी पाटील साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एबी ट्रॉफी पर्व तिसरा. सन्माननीय जयदीपजी पाटील सरांचा पण शुभ सन्मान या ठिकाणी करतो. वेलकम जयदीपजी पाटील साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आमच्या मुख्य मंचावरती. साईट स्क्रीनवरती आपण बघतायत एक अप्रतिम असं तेजस्वी व्यक्तिमत्व जयदीपजी पाटील साहेबांचं इथे. मॅच ऑन, गेम ऑन. पहिला बॉल मॅचचा आणि अंपायरचा इशारा, हा बीमर नो बॉल. सुरुवात एक्स्ट्रा रन्स न झाली. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज वैभव माळी. षटक सुरू मैदानावरती. पहिल्या ओव्हर मध्ये वैभव माळीला आणलंय गोलंदाजी मार्कवर आणि धावफलकावरती आपण पाहताय सुरुवात बीमर न झाली आणि एक्स्ट्रा रन्स न स्कोर ऑन. 2 धावा इकडे मिळालेत बोनस. 66 धावेचं एक मोठं लक्ष मैदानावरती पार करायचंय. 66 आणि पहिल्याच बॉल वरती आले धावा 2. नेक्स्ट बॉल अ फ्री हिट. बॅटिंग ट्रॅक वरती फलंदाजीसाठी तुम्हाला पाहायला मिळतोय तुषार बसवंत आणि त्याच्या सोबतीनं विश्वनाथ जाधव. धानीवचा सितारा फ्री हिट आणि सामना करेल मैदानावरती बॅट विश्वनाथ जाधव. फिल्डिंग जर का तुम्ही पाहिलीत एक डीप मध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. ऑन साइडला सज्ज खेळाडू, मड विकेटला एक क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला. तुम्ही पाहताय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन वरती वैभव माळी तयार. लेफ्ट आर्म सी मारा, फटका फर्स्टला मिस्टामिंग. बॉल हवत फ्री हिट. क्षेत्ररक्षक पोहोचला चेंडूवरती. झेल जरूर टिपला होता बट फारसा धोका नाही आहे कारण या आधी चूक झाली होती गोलंदाजाच्या माध्यमातून. तिकडे आला होता नो बॉल आणि धावफलकावरती अजून एक रन जोडली जाईल. स्कोर जाऊन पोहोचलाय 3 या आकड्यावरती. 66 धावेचं लक्ष. हजारोच्या संख्येनं मैदानावरती प्रेक्षकांची गर्दी कारण पालघर क्रिकेटवरती प्रचंड प्रेम करतं. वी लव्ह फॉर क्रिकेट, वी लिव्ह फॉर क्रिकेट आणि फेअर गेम क्रिकेटचा रिस्पेक्ट या पालघर जिल्ह्यानं उभा टेनिस बॉल क्रिकेट जगताला अनेक वर्ष दाखवलंय आणि आज त्या सगळ्या पालघरच्या क्रिकेट प्रेमींचं आपण करूया स्वागत. मजा आजच्या रात्रीमध्ये तुम्हाला कारण आज टेनिस बॉल क्रिकेट विश्व ज्या नावानं दणानून सोडले असे सगळे सिताऱ्यात एबी ट्रॉफी 2024 मध्ये आणि हे पूर्ण श्रेय जातं एबी ट्रॉफीच्या आयोजकांना, हर्षवर्धन केणी यांना, ज्या सर्वांनी घेतली आहे मेहनत. अजयजी भोईर यांच्या सोबतीने इथे ठोकलाय पालघर स्पोर्ट्स क्लब नावाचा ब्रँड आणि टायनचा कडकडाट मैदानाच्या चौफेर येतोय कारण एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर फलंदाज तुषार बसवंतच्या बॅट मधून येतोय एक खणखणीत षटकार. थैंक यू डीजे. मुश्किलों से भाग जाना हमेशा आसान होता है यार, पहलू जिंदगी का एक इम्तिहान होता है. डरने वालों को मिलता नहीं कुछ, जिंदगी में लड़ने वालों के कदमों में ये जहा होता है. इथे घाबरून चालणार नाहीये, इथे लढावा लागेल. गोलंदाज वैभव माहीला. जर टीम कडे तुम्ही पाहिला ना बॉलिंग युनिट एका बाजूला तुम्ही पाहताय सूरज केने, योगेश भालेकर, त्या सध्याच्या घडीला अगदी चर्चेत असणाऱ्या नाव करण पाटील, भावेश नाईक देखील चांगली बॉलिंग करू शकतो. विनीत माळी, प्रितेश, मोठं बॉलिंग युनिट आहे. किशोर मुकादम सारखा एक चांगला फिरकीपट्टू या टीम कडे आणि पहिल्या पॉवर मध्ये कुणाला आणलंय सिल्वर स्टारनं वैभव माईला. अपकमिंग यंग टॅलेंट जरूर आहे बट समोर आपण पाहता टेनिस बॉल क्रिकेट जगतातील 2 खुकार शिकारी आहेत. एका बाजूला जाधव, दुसऱ्या बाजूला बसवंत. वेगात टाकलाय कीपर बीट आणि अगदी लाईन देखील मिस केली आहे वैभव माळीनं. वैभव माळी आणि एक्स्ट्रा रन्स हे नातं काही संपायचं नाव घेत नाहीये. हे षटक जितका लवकर वैभव माळीला फिनिश करता येईल तितकं त्याला ट्राय करावं लागेल कारण ते चांगलं असेल सिल्वर स्टार भिवंडीसाठी. आणि जर का अशा प्रकारे नो बॉल व्हाईट बॉल येत राहिले, षटकारांचा तडाखा लागत राहिला तर या 66 धावा या मैदानावरती फारशा मोठ्या नाही आहेत. फार मोठ्या संख्येनं महिला वर्ग देखील या ठिकाणी उपस्थित झाला एबी ट्रॉफी पाहण्यासाठी. त्या सगळ्यांचं देखील करूयात आपण शाब्दिक सोमनानी हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम ऑल ऑफ यू.
वैभव माळी अगेन्स्ट तुषार. फटका फर्स्टला बॉल हवा होता डाऊन दी बॉल. तिकडे आहे क्षेत्ररक्षक बॅक लेगला टिपला गेलाय झेल. फलंदाज संपलाय मैदानावरती खेळ आणि पहिली विकेट वैभव माळीने मिळवून दिली आहे सिल्वर स्टार भिवंडीला. पहिला धक्का मैदानावरती लागतोय. न्यू बॅटर कोण येणार डगआउट कडे सगळ्यांचं लक्ष मैदानावरती सध्याच्या घडीला लागलं. वैभव माळीची सुरुवात जरी थोडीशी खडतर राहिली त्यानं केलेलं पुनरागमन ते देखील तितकंच चांगलं आहे. तुषार बसवनचा एक षटकार तो देखील एक चांगला स्टार्ट देऊन गेलाय टीम पालघर स्पोर्ट्स क्लबला. न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 आणि फलंदाजीसाठी मैदानावरती दाखल होतोय प्रतीक. प्रतीक धोदडे बॅटिंग ट्रॅक वरती तयार आहे. धाव फलकावर धावा सध्या पाहायला मिळते तुम्हाला 10 आणि त्या आलेत मागच्या 3 बॉल मध्ये. अजूनही 3 बॉलचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे आणि या उर्वरित 3 बॉल मध्ये किती रन्स येतील त्याकडे लक्ष जरूर लागलंय. 14 मिनिटाचा वेळ तुमच्याकडे शिल्लक आहे त्याकडे देखील लक्ष असू द्या. टीम सिल्वर स्टार भिवंडीचे कॅप्टन विदिन 20 मिनिट्स 4 षटकं मैदानावरती तुम्हाला पूर्ण करायची आहेत. पहिल्या षटकासाठी वेळ भरपूर जास्त जातो कारण हे षटक इतकं लांब झालंय. व्हाईट बॉल नो बॉल विकेट देखील आली आहे षटकार देखील आला. टीमची टोटल स्कोर कार्ड वर 10 एक गडी बाद. ऑन साइडला क्रॉस बॅटेड स्लॉक स्वीप चेस समड विकेटच्या फोल्डरसाठी भिवंडीचा चीता तिकडे फोल्डिंग करतोय. केतन पाटील मॅन फ्रॉम वडूनगर. धावा मिळतील या ठिकाणी 2 आणि 2 धावेनं अकाउंट ओपन झालाय. फलंदाज प्रतीकचा आणि धाव फलक 2 ने पुढे झाल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते 12. रिक्वायर रन रेट जर का तुम्ही पाहिलं तर आता थोडंसं खाली आलंय कारण करंट रन रेट भरपूर खतरनाक आहे. 18च्या सरासरीनं सध्या बॅटिंग सुरू आहे आणि रिक्वायर रन रेट 10.80 10.80 वरती आलाय. वॉटर बॉल टप्पा पडलाय आणि वेगात सुटलाय मात्र जास्त बाहेर निघालाय. अंपायरचा इशारा येईल त्या ठिकाणी व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन. लेफ्ट आर्म बॉलर कडे असलेला एक नॅचरल अँगल आणि त्यातल्या त्यात वैभव माळीचा बॉल पडल्यानंतर भरपूर बाहेर निघतो ते त्या ठिकाणी अंपायरनं पाहिलं. यष्टी रक्षक अगदी यष्टांना खेटून उभा. एक वेगळी स्ट्रॅटेजी एक वेगळी रणनीती मैदानावरती आखली जाते. 13 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत लागलेत प्रत्येक स्ट्रायकर एंडला वैभव माळीच्या समोर. प्रत्येक स्टँड गजबजून भरले फुल पॅक क्राऊड. शॉट ऑफ लेन ऑन साइडला खेळलेत आणि इकडे झाली आहे मिस फील्ड. नाही थांबणारा बॉल चालला इन फ्रंट ऑफ दी सेंटर बाउंड्री लाईनच्या बाहेर. या ठिकाणी 4. पालघर जिल्ह्यात प्रकाश होतात. या पालघर जिल्ह्यात प्रकाश होतात. अजय भोईर घेऊन आला. अजय भोईर घेऊन आला. लाख मुलाच क्रिकेट घेऊन एबी गुप्ता चषक आला. लाख मुलाच क्रिकेट घेऊन एबी गुप्ता चषक आला. टीमची टोटल धावफलकावरती 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 17 लॉस ऑफ 1. एक विकेट जरूर मिळाली आहे वैभव माळीला मात्र इकॉनॉमी रन रेट आपण पाहिलं तर ते भरपूर महागड आहे. अंतिम बॉल या षटकातील फायनली पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी फिनिश झालं आणि आफ्टर फिनिश द P1 17 लॉस ऑफ 1 टार्गेट 66 म्हणजे अजूनही मैदानावरती आपण पाहिलं तर पहिल्या षटकासाठी तुम्ही वापरली आहे त्या ठिकाणी 8 मिनिटं. काही सन्मानात वळत आपण अजित पाटील सरांकडे. तर आम्ही विनंती करतोय माननीय सो पिंकी वर्मा मॅम, माननीय सो सुनीता प्राण भोईर आणि माननीय सो सीमा राजेश पाटील मॅम यांचा शुभ सन्मान करण्यासाठी माननीय सो प्रीती अजय भोईर मॅम यांच्या शुभ हस्ते करतोय आपण वेलकम. या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. आम्ही पुनश्च विनंती करतोय माननीय सो पिंकी वर्मा, माननीय सो सुनीता प्राण भोईर आणि माननीय सो सीमा राजेश पाटील यांचं आपण करतोय या ठिकाणी हार्दिक स्वागत वेलकम. एबी ट्रॉफी पर्व 3 आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यानंतर माननीय सो गीता वर्मा, माननीय सो उन्नती उपेश घरत आणि माननीय सो वंदना घरत यांचा शुभ सन्मान करण्यासाठी आम्ही माननीय सो निकिता उद्धव भोईर मॅम यांना विनंती करते आपल्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान यथोचित शुभ सन्मान आपण करतोय. अतिथी देव भव ही आपली संस्कृती त्याचं जतन
आणि सर्वांचा मान सन्मान एबी ट्रॉफीच्या माध्यमातून आपण सातत्याने करतोय आपल्या मुख्य मंचावरती। आणि इथे आपण बघतोय शुभ सन्मान होताना माननीय सो निकिता उद्धव भोईर मॅमच्या शुभ हस्ते। बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 24 रन बाकी आहेत 49। पॉवर प्ले नंबर 2 आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार आहे। पहिल्या बॉल वरती आली या ठिकाणी सिंगल आणि एका सिंगलनं स्कोर या ठिकाणी पुढे जातोय चेस मास्टर विराट कोहली आणि त्याचा जर्सी नंबर सध्या ऑन स्कोर बोर्ड तुम्हाला पाहायला मिळतोय। सध्या ऑरेंज कॅप IPL फॉर्मॅट VKच्या डोक्यावरती आहे। भन्नाट फॉर्म मध्ये विराट कोहली हे चांगले संकेत आहेत। विश्वचषक येत आहे भारतीय टीमच्या दृष्टिकोनानं, विराट कोहली फॅन्सच्या दृष्टिकोनानं। धावफलक 1 ने पुढे जात आहे 18 या आकड्यावर। बॉल तयार आहे, राऊंड विकेट आलेत, फटका फसला आहे अगदी बॅटच्या स्टिकर एंडला बॉल हवा आहे, शॉट कव्हरला फिल्डर तैनात आहे, टीपला झेल मीडिया विकेट धक्का लागलाय मैदानावरती। दुसरा प्रतीक मैदानात परतलाय आणि विकेट मिळती आहे या ठिकाणी आपण पाहताय गोलंदाज योगेश भालेकर। चलाओ ना नैनों से बाण रे, चलाओ ना नैनों से बाण रे, जान ले लो ना जान रे, जान ले लो ना जान रे, कहीं निकल न जाए, कहीं निकल न जाए, कहीं निकल न जाए, कहीं निकल न जाए, हमारी बॉडी से, हमारी बॉडी से, हमारी बॉडी से प्राण रे, हमारी बॉडी से प्राण रे। चांगला गोलंदाज भावाळे गावचा अजून एक मोठा सितारा तुम्हाला सध्या पाहायला मिळतोय। चला टॉस साठी रिपोर्ट करायचा टीम नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल। एका बाजूला इन ऍक्शन मैदानावरती टीम भार्गव 11 आणि त्यांना फाइट करेल ऋषी 11 सफाळे। आय काइंडली रिक्वेस्ट बोथ द कॅप्टन प्लीज कम फॉर द टॉस। दोन्ही टीम्स कॅप्टनला विनंती आहे त्वरित नाणेफेकीसाठी आपण आमच्या मुख्य मंचकावरती एबी ट्रॉफीच्या व्यासपीठावरती संपर्क साधायचा आहे। 10 मिनिट अजूनही तुमच्याकडे शिल्लक आहेत। उर्वरित त्या 10 मिनिटांमध्ये मैदानावरती तुम्हाला 4 षटका ठिकाणी टोटल कंप्लीट करायचे आहेत। टीमची टोटल स्कोर कार्ड वरती सध्या आपल्याला पाहायला मिळाली आहे आतापर्यंत धावफलक या ठिकाणी जाऊन पोहोचलाय 18-2। स्विच हिटचा फटका, शॉट थर्डमॅन तिकडे चेस करेल, फ्लाइंग स्लीपला बॉल स्टॉप केला जाईल, एक सिंगल अजून ऍड होती आहे। नंबर 4 वरती बॅटिंग ट्रॅक वरती आला हितेश आणि फायनली भरपूर वेळानंतर विश्वनाथ जाधव या ठिकाणी स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळतोय। कश्ती डूबकर निकल सकती है, क्षमा बूझकर जल भी सकती है, माहिस ना हो ना इरादा बदल, तेरी किस्मत कभी भी बदल सकती है। आपल्या नशिबाच्या रेषा बदलवून स्वतःच्या नावाचा एक वेगळा धाक पसरवणारा विश्वनाथ जाधव बॅटिंग ट्रॅक वरती, त्याला केले क्लीन बोल्ड, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय, खेळाडू बाद, अंपायरचा इशारा, नो बॉल। आता पालघरचा आवाज मैदानावरती दुमदुमतोय। भिवंडी आता अगदी या ठिकाणी अंपायरच्या निर्णयाला करते चॅलेंज DRS ओव्हर, त्याच्यासाठी DRS कॉल करण्यात आलाय। आता काहीच कुठेतरी धगधग करेल काही काळ का होईना जो विश्वनाथ जाधव परतीच्या प्रवासाला निघाला त्याच्याकडे एक उम्मीद आहे की हा नो बॉल आहे आणि स्ट्रायकर एंडला अंपायर जय पवार, मी नेहमी म्हणतो की जीते की चाल बाज की नजर बाजीराव की तलवार और जय पवार के डिसीजन पे कभी संदेह नहीं करते आणि त्यांनीच दिला हा ओव्हरस्टेप नो बॉल। या पाहूयात ऍक्शन रिप्ले आणि निर्णय काय येतोय। ओव्हरस्टेप झालाय का, अगदी लाईनला काहीसा पाय टच आहे का, या सगळ्या गोष्टी पाहायला जातील। पाटील नेटवर्क लाईव्ह या ठिकाणी करते या स्पर्धेचा ब्रॉडकास्टिंग टेलिकास्ट आणि थोडाच वेळात थर्ड अंपायरचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल। या पाहूयात काय घडतंय। विश्वनाथ जाधवच्या नावापुढे OET लागेल की एनओटी OET अँड देन नेक्स्ट बॉल फ्री हिट, काय मैदानावरती घडलेल्या सगळ्या चर्चा सुरुवात। किस्मत भी देती है बहादुरों का साथ, इट्स नो बॉल आणि जो DRS होता तो सिल्वर स्टार न गमावलाय, हा नो बॉल। आता भिवंडीकर इतकंच म्हणतील हमें तो अपनों ने लूटा गैरों में कहा दम था। योगेश भालेकर का पैर भी वहां गिरा जहां चूना थोड़ा कम था। नो बॉल, नेक्स्ट बॉल अफ्रेट विश्वनाथ जाधव साठी क्लीन बोल्ड केलं होतं आणि हा फ्री हिट
आता विश्वनाथ जाधव साठी आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती थांबली आतापर्यंत 20 धावा. फ्रीटचा बॉल हाफ ट्रॅकर एक्स्ट्रा कव्हरला ठोकलाय. एक दर्जेदार नेत्र दीपक फटका. पहिल्याच टप्प्यावरती बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. थँक्यू. चला भार्गव 11 विपक्ष ऋषी 11 दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस साठी या. ऑफिशियल कॉल आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांना त्वरित टॉस साठी यायचंय. भार्गव 11 इथे आहेत. ऋषी 11 आपण या टॉस साठी. संतोष बनसरांची टीम वेळेवरती नाही पोहोचणार मग कोण पोहोचणार. भार्गव 11 या ठिकाणी झाली उपस्थित. कल्पेश माहुलकर मॅन फ्रॉम माहुलगाव कडक या ठिकाणी उपस्थित. चला प्रतिस्पर्धी टीमच्या कॅप्टनला विनंती आपण टॉस साठी पोहोचायचं. भिवंडीला जे काही घडलंय ना त्याचा विचार थोडासा बाजूला ठेवून क्रिकेट खेळावा लागेल. नो बॉल वरती विकेट्स मिळाल्या. फ्री हिट वरती कॅचेस झाल्या. मात्र अजूनही मॅच संपलेली नाहीये. पॉवर प्ले मध्ये रन नक्कीच चांगले 26. मात्र अजूनही अंतिम बॉल बाकी आहे आणि 40 धावा येते 19 बॉल मध्ये करायच्यात. ही या मॅचची वास्तविकता आहे. त्यामुळे इतकंच सांगेल सिल्वर स्टार भिवंडीला जो हो गया उसे सोचा नहीं करते, जो मिल गया उसे खोया नहीं करते. सफलता भी उन्हें हासिल होती है जो वक्त और हालात पर कभी रोया नहीं करते. फटका चालला मिड विकेटला बाउंड्री लाईनच्या बाहेर. विश्वनाथ जाधव विदाउट तिकीट आज फुल टाइम पास. एबी ट्रॉफी आणि डरकाळी फोडतोय धानीचा पालघरचा ढाण्यावाग. नाव विश्वनाथ जाधव ऑन फायर. 2 षटक संपली आहेत. धावा आहेत 32. बॉल शिल्लक आहेत 18. करायचे 34. लॉंग स्टॉप रिझन मध्ये जे क्रीडाप्रेमी मॅचचा आनंद घेत आहेत. आपण आपल्याला विनंती आपण बॅरिकेडच्या मागे समोर आपण बघतायत जे बसलेले विनंती करतोय थोडस बाहेर मॅचचा आनंद घ्यायचा प्लीज. सर्वांना विनंती असेल जे समोर बसलेले आहेत प्लीज कोऑपरेट करा. आपण कुणी तिथे बसणार नाही याची नोंद घ्या. बॅरिकेडच्या बाहेर सर्वांनी बसून मॅचचा आनंद घ्यायचा आहे. सर्वांना मी विनंती करतोय प्लीज सर्वांनी कोऑपरेट करायचं आहे. व्हॉलेंटियर आपण तिथपर्यंत जा. थोड्याच वेळात लकी ड्रॉ कुपन आणि ओपन केला जाईल अगदी काही मिनिटांमध्ये. आज डबल एची बॅट कोणाच्या वाट्याला. अनेक जण रोज येतात. रोज ड्रॉ केला जातो. एकाचं नशीब कोणाचं तरी खुलतं. आज कोणाच्या वाट्याला जाईल डबल एची बॅट. फक्त 10 रुपयामध्ये हे लकी ड्रॉ कुपन आहे. आणि आज सगळे कुपन फिनिश झालेत. आता थोडाच वेळात आपण ड्रॉ करणार आहोत. कुठेही कोणीही जाऊ नका. एबी ट्रॉफी मध्ये तुमच्यासाठी धमाल आणि धमालाच. ओव्हर नंबर सुरू होईल मैदानावरती 3. पहिलं षटक अगदी धावा आल्या 17. दुसऱ्या षटकामध्ये आल्या 15. अंतिम जो टाकलेला नो बॉल आहे ना त्यानं भरपूर काही मैदानावरती गमावलंय. सिल्वर स्टार भिवंडी पुनरागमन कसं करेल लक्ष त्याकडे लागलंय. करण पाटील बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. फार कमी काळामध्ये स्वतःच्या नावाची दखल टेनिस बॉल क्रिकेट जगताला घेण्यास भाग पाडलं. आजही मला लास्ट इयर कासरवडवलीची स्पर्धा आठवते ज्यावेळी करण पाटील बॉलिंग करत होता. मी म्हणालो की येत्या काळामध्ये गर्दी होईल या नावावरती. आणि आज मोठ्या मोठ्या व्यावसायिक टीम मध्ये करण पाटील नावाची वर्णी लागते हे पाहून फार चांगलं वाटतं. स्विचिटचा फटका खेळलाय. शॉर्ट थर्डमॅनला बॉल स्टॉप केला जाईल. क्षमता इथनं देखील करण पाटील या नावामध्ये. षटक सुरू झाला मैदानावरती तिसऱ्या आणि 5व्या षटकात जर का करण पाटील मैदानावरती चांगली बॉलिंग करतोय कारण दोन्ही स्पेल पहिल्या पॉवर प्ले मध्ये दोन्ही बॉलर्स महागडे ठरलेत. आणि हा स्पेल जर करणनं टाकला नो डाऊट ॲट ऑल त्याच्यावरती कॅप्टन बिलीव्ह करेल सेकंड स्पेल मध्ये तो येऊ शकतो. या सगळ्या चर्चा रंगतील मैदानावरती सिल्वर स्टार भिवंडीच्या दरम्यान. पालघर स्पोर्ट्स क्लब मैदानावरती स्ट्रॉंग झोन मध्ये. पॉवर प्ले मध्ये 16.00 32 धावा आलेत. विकेट गेले 2. विश्वनाथ जाधवची विकेट महत्वाची आहे. सापडली आहे. बॅकवर्ड पॉइंटला टिपलाय झेल. करण पाटीलला मिळतीये विकेट. दिस इज रियल गेम चेंजर ऑफ भिवंडी टेनिस बॉल विथ द बॉल. मॅजिक शो सुरू झालाय. करण पाटीलच्या गोलंदाजीचा. विकेट मिळतीये 3री. फलंदाज बाद होतोय विश्वनाथ जाधव. बॅक टू डग आउट.
थँक्यू थँक्यू. ऋषी अतुल 11 विपक्ष भार्गव 11 या पण टॉस साठी या. पालघर जिल्ह्यातील वेळी गावाची एक मानाची रबर बॉल क्रिकेट विश्वातील स्पर्धा जी सर्वाधिक मोठ्या ट्रॉफीसाठी ओळखली जात आहे. एसपीटी बॉईजचे सर्वे सर्व शुभमदादा पाध्यांच्या ठिकाणी शुभागमन झालं. शुभमदादाला देखील विनंती आहे या पण मंचकावरती. एबी ट्रॉफी 2024 मध्ये आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. रॉयल म्हणजे राजा आणि रावळे गावाचा या विजयाचा शिल्पकार अजयजी भोईर त्यांच्या स्वप्नांना साकार झालेली टेनिस बॉल क्रिकेट जगतातील एक मानाची सन्मानाची एबी ट्रॉफी 2024 तुम्ही एन्जॉय करताय. आज स्पर्धेचा अतिशय महत्वाचा दिवस आहे. आज तुम्हाला समजेल की 6वी टीम या टुर्नामेंट मध्ये कोणती आहे जी ट्रॉफीचा वारसदार बनेल आणि उद्या या स्पर्धेचा डे नाईट क्रिकेट फॉर्मॅट आणि अंतिम दिवस रात्र आणि उद्या आपल्याला समजेल की चॅम्पियन कोण आहे. 3 बॉल मध्ये आली आहे फक्त एक. करण पाटील चांगली बॉलिंग करतोय. षटकातील पुढचा बॉल. लाईन चांगली आहे, टप्पा चांगला आहे. हलकस अपील यष्टी रक्षकानं केलंय. नॉट आउट बट चेंडू चाललाय डॉट. गेम चेंजर आलाय आणि जी बाजी निस्तच चालली होती ती पुन्हा एकदा आपल्या टीमच्या बाजूनं करण पाटीलनं या ठिकाणी खेचून आणली आहे. चांगला स्पेल आतापर्यंत राहिलाय. जिथे समीकरण अगदी सोपं वाटत होतं ते पुन्हा एकदा महागडं झालंय. 14 चेंडू 33 धावेची गरज. IPL फॉर्मॅट आज राजस्थान रॉयल्स साठी हिटमायरनं केलेलं फिनिश ते लाजवाब राहिलं. इथे फिनिश कोण करेल की करण पाटीलचं स्पेल त्याची जादुई गोलंदाजी अशीच मैदानावरती सुरू राहील. धाडसी माणूस भीत नाही आणि भिणारा माणूस धाडस करत नाही आणि जगात धाडस केल्याशिवाय यश मिळत नाही. कारण ज्याच्यात हिम्मत त्यालाच किंमत. हिम्मत आहे या गोलंदाजामध्ये आणि म्हणून तर आज करण पाटील या नावाला किंमत आहे. केवणी दिवे गावाचा भिवंडीचा अपकमिंग यंग रायझिंग स्टार. 1 मोर डॉट की वाईट बॉल या सगळ्या चर्चा सुरूच आहेत. अंपायरचा इशारा येईल. बाईज लेग बाईज. यस बाईज आली आहे म्हणजे हा फेअर बॉल आहे. एक सिंगल या ठिकाणी जरूर मिळेल. व्हाईट बॉल साठी चॅलेंज बॅटिंग साइड करण्यात आलाय. एकदा DRS बॅटिंग साइड कडे एक रिव्ह्यू बाकी आहे त्याचा वापर करण्यात आलाय. बट करण पाटीलची गोलंदाजी मित्रांनो एक क्रिकेट प्रेमी म्हणून आवडली असेल तर एकदा टाळ्या करण पाटील साठी नक्की व्हायला हव्या. विश्वनाथ जाधवला आतापर्यंत त्यांना बाद केलाय. त्यांना आतापर्यंत 3 डॉट टाकलेत. हा डॉट आहे की वाईड आहे त्याची चर्चा अजूनही बाकी आहे. काही क्षणात येईल आपल्यापर्यंत निर्णय. थर्ड अंपास. फेअर बॉल म्हणजे आता दोन्ही टीमनं आपला जो DRS होता तो गमावला. आता जय पवार आणि मुन्ना पठाण देखील म्हणाल अभी बच के जाओगे का, अभी पाओगे तो हमको ही पाओगे. टेनिस बॉल क्रिकेट जगतातील अंपायरिंगच्या विश्वातील एक नामवंत जोडी सध्या तुम्हाला पाहायला मिळते. A1 जोडी अंपायरिंग वर्ल्ड मधली जय पवार सर आणि 70-70च्या अनेक मोठ्या बिग बॅश इव्हेंट मध्ये आपण ज्यांना पाहता मुन्ना पठाण सरांना सध्या तुम्ही पाहता अंपायरच्या भूमिकेत. मॅच मध्ये जाऊयात. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 32 धावेची गरज है. मंजिल मला ना मला वो तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करें वो तो गलत बात है. जिंदगी जख्मों से भरी है मेरे यारो, वक्त को मरम बनाना सीख लो. अरे हारना तो एक दिन मौत से भी है. फिलहाल पालघर और भिवंडी आपने जीत के लिए हौसलों के साथ बीच मैदान के अंदर लढना सीख लो. या मॅच मध्ये विजय कुणाच्या वाटाला जाईल. सिल्वर स्टार भिवंडी की पालघर स्पोर्ट्स क्लब. एका बाजूला ठाणे जिल्ह्यातून भिवंडी तालुक्यातून तर दुसऱ्या बाजूला पालघर जिल्ह्यातील पालघर स्पोर्ट्स क्लब या नावासाठी पालघरच्या प्रतिष्ठेसाठी हा संघ मैदानावरती खेळतोय. पालघर स्पोर्ट्स क्लब. पहिल्या बॉल वरती केले आक्रमण. अपिश अँड पनिश बॉल चाललाय. स्वीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. नो बॉल. नो बॉल. या मॅच मध्ये ना अगदी आता न राहता कुठेतरी लगान सिनेमाची आठवण झाली जिथे आमिर खानच्या टीमला 1 बॉल 7 करायच्या होत्या. अगदी सगळं काही सेलिब्रेशन सुरू झालं आणि त्यानंतर अंपायरचा आवाज आला नो बॉल. या मॅच मध्ये देखील तेच टॉस साठी ऑफिशियल कॉल. अन्यथा जर कॅप्टन पोहोचला नाही. भार्गव 11 उपस्थित आहेत. प्रतिस्पर्धी टीम लक्षात घ्या. ऑफिशियल कॉल टॉस साठी तुम्हाला रिपोर्ट करायचा. चला कॅप्टन उपस्थित झालात. चला जाऊया आपण टॉस कडे. भार्गव 11 विपक्ष ऋषी अतुल 11 दोन्ही संघाच्या संघनायकांनी या टॉस साठी
ट्रॅक वरती मैदानावरती कोण खेळतोय याची प्रचिती आहे ना मैदानावरती तुम्हाला हा टाळ्यांचा कडकडाट देईल. कारण आज तुम्ही केळवे रोड सफाळे रावळेमध्ये आहात, बट सफाळे टेनिस बॉल क्रिकेट आणि इथल्या क्रिकेटला अगदी काही अशी नावं ज्यांनी फार पुढे नेलं. त्यामध्ये किरण गुरुद्वान त्याची चर्चा आपण करतो आणि तदनंतर फार मोठी प्रसिद्धी ज्या खेळाडूला मिळाली अर्थातच बॅटिंग ट्रॅक वरती आहे सफाळेचा लाडका सफाळ्याचा डॉन नाम तो सुना होगा मन्या. एकदा मन्याचा शॉट आवडला असेल तर टाळ्या नक्की व्हायला हव्या. सफाळेकर सारी नगरी रे आया फिर रज का पाका संभाल तेरी गगरी रे ओ आया फिर रज का पाका संभाल तेरी गगरी. थैंक यू डीजे. आंधी रोगे तो मनोज तूफा, तूफा रोगे तो मनोज आग का दर्या या खेळासाठीच ओळखलं जातं. ओव्हर नंबर सुरू झाली मैदानावरती 4 ज्या करण पाटीलनं मॅच मध्ये आणलं त्याचा स्पेल थोडासा बाजूला योगेश भालेकरला आणलं ज्यानं खर्च केल्या होत्या धावा 15. पहिला त्यानं टाकला मैदानावरती नो बॉल, त्याच्यावरती याला चौकार आणि तदनंतर मैदानावरती ठोकलाय मन्या स्पेशल 360 स्टाईल एक खणखणीत विठ्ठलवाडीचा ब्रँड षटकाराचा. अजून एक वन मोर बिग हिट हा चालला मिड विकेटला बाउंड्री लाईनच्या बाहेर आउट ऑफ दी पार्क. सेकंड थ्रो. थँक्यू. चला करतोय आपण ऋषी अतुल 11 विपक्ष भार्गव 11 यामध्ये टॉस आणि कॉइन स्पिन करतील हरेश्वर किणी सरांचे शुभ असते. आणि ऋषी अतुल 11 संघाचा कॉल एडीस कॉल आणि याला आहे टेल. टॉस जिंकल्यात भार्गव 11. फक्त आपला निर्णय सांगायचा काय असेल फिल्डिंग करणं. बेस्ट ऑफ लक. वळूया आपण पुढे मॅच कडे. मन्याचे फॅन्स मन्याचे चाहते मैदानावरती आलेत आणि आज या सगळ्या मुमेंट्स तुम्हाला रात्रभर पाहायला मिळतील. भावेश पवार येतोय, केतन म्हात्रे येतोय, पवन केने येतोय. अजून एक सलगचा तिसरा क्या बॅटिंग करतोय मैदानावरती मनोज आणि चाहत्यांची गर्दी का होऊ नये कारण मैदानावरती अवघ्या मागच्या 4 बॉल मध्ये गेम चेंज केला. बॅटिंग करत असताना मन्या ऑन फायर. थैंक यू डीजे. तालीम में नहीं दी जाती परिंदों को उड़ानों की, वो खुद ही तय करते मंजिलें आसमानों की, रखते जो हौसला आसमां को छू जाने का. मन्या कभी परवाह नहीं करता जमीन पर गिर जाने की. 3 बॉल 3 षटकार 1 चौकार 4 बॉल मध्ये या ओव्हर मध्ये आलेत 22. एक नो बॉल आहे. टोटल झाले 23. बनवायच्या होत्या मैदानावरती आपण पाहता 66. धावा झाले 57. बॉल शिल्लक आहेत 9. रन बॉल आली आहे मॅच 9 चेंडू आणि धावा करायच्यात 9. ज्या करण पाटीलनं षटक टाकलं मॅच मध्ये 4थं धावा खर्च केला त्यानं फक्त आणि फक्त 2 विकेट काढली. 1 इथे आणलं योगेश भालेकरला. 3 बॉल मध्ये आलेत रन 23. मुंबईचा डॉन कोण मन्या सुर्वे, सफाळ्याचा पालघरचा डॉन कोण विठ्ठलवाडीचा मन्या. बॅटिंग आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या सफाळेकर. फटका फर्स्टला मिस टायमिंग बॉल हवेत कॅचचा कॉल कीपरनं केलाय. चाललाय टिपलाय झेल संपलाय खेळ. मन्याची जातीय विकेट. भावेश नाईकनं टिपलाय एक सुंदर झेल आणि धक्का लागल्या मैदानावरती. आपण पाहताय 4था बट टाळ्यांचा कडकडाट सांगून जातोय की मैदानावरती सामना खुला केला मन्यानं. त्यानं केली वैयक्तिक बॅटिंग. आपण पाहूयात मैदानावरती 8 बॉल आणि त्यानं धावा बनवलेत अडीकणी 22. आणि सर्वांना एक विनंती करतोय ग्राउंड मध्ये कुणीही यायचं नाही. सर्वांना एक प्रेमळ निवेदन असेल. आपला आनंद आपलं दुःख आपलं एन्जॉयमेंट थोडंसं आपण मैदानाच्या बाहेरून एन्जॉय करूया. आणि खऱ्या अर्थाने एबी ट्रॉफी पर्व 3 यशस्वी बनवण्यासाठी सर्व क्रीडा रसिकांना मला कोऑपरेट करायचं एक प्रेमळ निवेदन.
O2 कॉमेंट्री स्टुडिओ. आज अजय दादा भोईर, हरिकेश दादा केणी हे पण आज सांगतील सफाळेला. ये तो सिर्फ झाकी है, पूरी कहाणी अभी बाकी आहे. कारण आज मॅच फक्त तुम्ही तिसरी आहे तशी पाहताय, अजूनही भरपूर काही बाकी आहे. अनेकांच्या मनामध्ये चर्चा एकच सुरू आहे की आज करण अंबाला पण पाहायला मिळेल का. त्याचं उत्तर देखील थोड्याच वेळात आपल्यापर्यंत पोहोचेल. कालच्या रात्रीपासून चर्चा 30 सुरू आहे, तर फायनली आन्सर नाही. आज तुम्हाला ज्या खेळाडूची अजून एक प्रतीक्षा होती, कुठेतरी थोडंसं मिस करेल त्या प्लसला. इकडे सफाळ्याची पब्लिक. बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 7 रन बाकी आहेत मैदानावरती 9 आणि आता किती बाकी राहिलेत 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 9 धावा. सिल्वर स्टार भिवंडी. मॅच सुरू झाली ना, एक लाईन आपण म्हणालो कदाचित पालघर स्पोर्ट्स क्लब ती विसरली आहे की भिवंडीच्या संघर्षाच्या मातीतून तयार झालेले सितारे आहेत. 4 ओव्हर टाइम फिनिश झालाय. तुम्ही वापरली आहे तब्बल 25 मिनिटं आणि या ठिकाणी 4 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर असतील. टावरच्या जवळ किंवा टावरवरती जे कोण चढले असतील, प्लीज थोडंसं बाजूने आपण मॅच बघायचे. आणि आमच्या VIP डाईच्या समोर जे दर्शक आहेत त्यांना मी विनंती करतोय, एक तर तुम्ही इथे बसून एन्जॉय करा किंवा थोडंसं बाजूला व्हा, प्लीज विनंती असेल. कारण मान्यवरांना तिथून दिसत नाहीये, याची नोंद घ्या. शेवटचं षटक कुणाला दिलं जावं, चर्चा त्याची सुरू आहे. कठीण काळ हाच माणसाचा सर्वात मोठा गुरु असतो, कारण त्या काळात एवढं शिकायला मिळतं की तिकडे ज्ञानाची शिदोरी जन्मभूर पुरते आणि खूप मोठा अडथळा आला की समजायचं आपण विजयाच्या जवळ आहोत. कॉमेंट्री बॉक्स समोर जो क्राऊड, सगळ्यांना विनंती आहे पूर्ण टीमला थोडंसं बाजूला व्हा. आम्हाला पण मॅच पाहू दे जेणेकरून प्रॉपर कॉमेंट्री करता येईल. अवधूत थोडंसं बाजूला व्हा. कॉम्बॉक्स समोर जी पब्लिक आहे, हा बाबा तूच थोडासा बाजूला व्हा. 6 बॉल 9 धावा. चला तारापूर थोडस बाजूला व्हा. तुला सांगतो थोडस बाजूला. 6 बॉल आणि रन्स करायच्यात मैदानावरती 9. एक तर त्यातल्या त्यात तू 6.5 फुटस. 6 चेंडू रन्स करायच्यात मैदानावरती 9. जिंदगी का रास्ता कभी आसान नहीं होता, बिना मेहनत के यहाँ कोई ताज नहीं होता. आणि या मॅच मध्ये तो ताज सिल्वर स्टार भिवंडीच्या डोक्यावरती पुन्हा एकदा परत आणला जाईल का. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार आहे, ज्या गावाच्या नावाची चर्चा अवघ्या टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये होत्या. गोरसई आणि गोरसईचा फिरकीपट्टू किशोर मुकादम बॉलिंग ट्रॅक वर आला. एक सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल धोका रन आउटचा आणि हो तो झालाय. विकेट जाती या मैदानावरती. फलंदाज होतो या ठिकाणी बाद. आधी मनोज आणि तदनंतर या ठिकाणी विकेट जाती सिद्धार्थची आणि सेकंड उरलाय. येणारे बॉल बाकी आहेत 5 आणि रन बाकी आहेत मैदानावरती 8. या पालघर जिल्ह्यात प्रकाश होतात, या पालघर जिल्ह्यात प्रकाश होतात. अजय भोईर घेऊन आला, अजय भोईर घेऊन आला. लाख मुलाच क्रिकेट घेऊन एबी गुप्ता चषक आला. लाख मुलाच क्रिकेट घेऊन एबी गुप्ता चषक आला. एबी गुप्ता चषक आला, एबी गुप्ता चषक आला. 6 बॉल 9 रन करायच्या होत्या. पहिल्या बॉलवरती रनआउट फलंदाज झाला. विकेट गेली आहे. 1 धाव देखील मिळाली आहे. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 8 रनची गरज आहे. हातोडीच्या शेवटच्या झटक्यानं दगड फुटला, याचा अर्थ असा नाही की पहिला दिलेला झटका निरुपयोगी आहे. सततच्या प्रयत्नांचे परिणाम म्हणजे यश. प्रयत्न करत राहा, यश आपल्या हातात आहे. ही मॅच अजूनही बॅलन्स आहे, कम्प्लिटली 50-50. आणि भिवंडीचा डंगा वाजेल सिल्वर स्टारच्या नावाचा की जल्लोष. पालघर स्पोर्ट्स क्लब स्विच हिट खेळलेत. फिल्डर आहे डीप थर्ड मॅनला. प्रयत्न लाजवाब नाही थांबलाय. बॉल चाललाय निघून मैदानाच्या बाहेर. थर्ड मॅनला हा येतोय चौकार. या सॉन्ग वर पण भाई इतका खतरनाक नसतो. एखादं हिप हॉप लागलं तर राडा. आज पंपू ऑन फायर.
सातपाटी आली आहे तर सातपाटीचं पण एक स्पेशल सॉन्ग आहे. आज अवधूत मला त्याचा इतिहास समजला की ते सॉन्ग एकदा का लागलं की सातपाटी चॅम्पियन बनतात. आज ध्रुव आल्यावर तेच कदाचित वाजवावं लागेल मैदानावरती ज्यावेळी अवधूत बॉलिंग करेल. बाडन पाड मध्ये होता, बॅटची बाहेरची कडा, बॉल चालला थर्डमॅनला, एक सिंगल कंप्लीट आहे. सेकंडचा कॉल केला जातो. धोका धोका, मॅच स्वतःच्या खांद्यावरती घेतली आहे. इथे फलंदाज चांगला खेळतोय पण नॉन स्ट्रायकरला रनआउटची संधी गमावली आहे. धावा बनले त्या ठिकाणी 2. जिथे वाचवायची होती 1 तिथे मिळाल्या 2. आतापर्यंत आलेत मागच्या पाहतात 3 बॉल मध्ये 7 बॉल शिल्लक आहेत मैदानावरती. 3 बनवायच्यात 66, धावा झाले 64. 3 चेंडू आणि 2 धावेची गरज. किस्मत भी देतीये बहादुरों का साथ. या मॅच मध्ये नियम कंपल्सरी चेस. 3 बॉल 2 रनची गरज. वाईट बॉल आले 3, नो बॉल आले 4 आणि मैदानावरती एक्स्ट्राच रन भरपूर काही गमावलंय. बट येणारे चेंडू मैदानावरती 3 आणि 2 ची गरज. किशोर मुकादमनं जर 1 डॉट बॉल मैदानावरती या क्षणाला टाकला, सिद्धार्थ अगदी बाद झालाय, मनोज बाद झालाय, कारण माई नवीन बॅटर मैदानावरती आलाय, त्याच्या सोबतीनं प्रतीक खेळतोय आणि जर का या ठिकाणी विकेट मैदानावरती त्याला मिळाली तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन होऊ शकतं. पालघरचे प्रेक्षक म्हणतील की मॅच येत्या बॉलवरती फिनिश होऊ दे, भिवंडीकर म्हणतील हा सामना शेवटच्या बॉल पर्यंत जाऊ दे. बट स्पर्धेचा नियम आहे, जिंकणार एकच टीम आहे, कारण इथे नियम आहे कंपल्सरी चेस. ज्या धावा बनलेत त्याच्या 1 धाव वरती तुम्हाला बनवावीच लागेल. सिल्वर स्टारने केलेत 65 आणि पालघर स्पोर्ट्स क्लबला बनवायच्यात मैदानावरती 66. 64 झाले, 2 रन्स बाकी आहेत. आयुष्य ही एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुख दुःखाच्या वेगवेगळ्या फलाटावरती थांबते. आपल्याला अनुभवाचं तिकीट घ्यायचंय तर प्रत्येक स्टेशनवरती तुम्हाला उतरावंच लागेल. ही मॅच प्रत्येक स्टेजला एक वेगवेगळ्या वळणावरती आहे, प्रत्येक बॉल वरती एक युद्ध आहे आणि प्रत्येक बॉल मध्ये एक वेगळा संघर्ष भिवंडीचा आणि पालघरचा रंगलाय. 3 बॉल 2 डॉट बॉल की रन मिळेल नाही, हा आला डॉट आणि आता मॅच आली आहे रंगात. 2 चेंडू आणि आता 2 धावेची गरज आहे. क्षणात मैदानावरती टेन्शन 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 आलाय, कारण जो सामना अगदी पालघरच्या बाजूनं पूर्णपणे झुंकला होता, या डॉट बॉलनं मैदानावरती समीकरण बदललंय. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 2 धावेची गरज आहे. 2 चेंडू 2 धावा. फिल्डिंग मध्ये आता चेंजेस केले जात आहेत. 2 बॉल 2 ची गरज आहे. दोन बॉल 2 रनची गरज. 2 बॉल 2. कुठे जाईल मॅच? पालघर की भिवंडी. इथे पाटण पाड मध्ये टाकला समोर मिड ऑनला, रन सेव्ह होईल का? डायरेक्ट हिटचा प्रयत्न नाही. 1 रन मिळाली आहे, मागे बॅकअप. सेकंडचा कॉल आहे, इथे स्ट्राइक मिळेल का? क्रॉस झालाय का? दोन्ही बॅटर्स मध्ये या सगळ्या चर्चेत स्ट्राइक करणकडे जाईल की मैदानावरती बॅटर हितेशकडे. 1 बॉल 1. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी, ताजा फोटो माझा. थँक्यू डीजे. मिकी माऊस पण सांगतो हा सॉन्ग नको, कारण काजळ लावून आला नाहीये तो आज, गुलाबी साडी नाहीये त्याच्याकडे, म्हणून त्याला वाटेल आज कदाचित नेक्स्ट सॉन्ग काहीतरी वेगळं प्ले करावं लागेल. त्यानंतर एक स्टेप तो बनतीये बॉस. नेक्स्ट टीम फील्ड सेटअप साठी आपण त्वरित रेडी राहायचं, लक्षात घ्या. 1 बॉल 1. कुठे झालं मॅच? टीम सिल्वर स्टार भिवंडी की टीम मैदानावरती जिंकेल पालघर स्पोर्ट्स क्लब. सहजासहजी मॅच भिवंडीकर कसे सोडतील आणि मैदानावरती संघर्ष न करता, इतिहास न घडवता भिवंडी जर हार आणि जीत मानेल मग ते भिवंडीकर कसले? भिवंडीच्या क्रिकेटच्या रक्तात आहे संघर्ष, पालघरच्या क्रिकेटच्या रक्तात आहे अस्मिता आणि वैभव. आणि या मॅच मध्ये आज विजयाचा जल्लोष कुणाच्या वाटाला जाईल? अजयदादा भोईर यांची एबी ट्रॉफी आणि या दोन्ही टीमचा संघर्ष प्रेक्षकांना आवडला असेल, मॅच आवडली असेल तर होऊ द्या एकदा जोरदार टाळ्या.
एबी ट्रॉफी 2024 आणि प्रत्येक सामना हा पैसा वसूल. शूट आउट ॲट वडाळा, दृश्यम या सगळ्यांचा सस्पेन्स जितका खतरनाक होता, KGF आपण त्यामध्ये एक जोडूयात, त्यापेक्षा सस्पेन्स खतरनाक आहे या मॅचचा. KGF 1 ला प्रत्येकाला अपेक्षा लागली KGF 2 ची, दृश्यम 1 ला दृश्यम 2 ची. ही मॅच सुरू झाली, पहिल्या बॉल पासून उत्कंठा लागली या मॅच मध्ये. भिवंडी की पालघर, पालघर की भिवंडी. एक बॉल 2 रनची गरज आहे. एक लाईन आहे या मॅच नंतर, ती कुणासाठी जाईल? पालघर की भिवंडी, जिंदगी की यही रीत है, हार के बाद जीत. कोण जिंकेल ही मॅच? चला वेळ जास्त जातो, थोडं फास्ट खेळा दोन्ही टीम्स. हजारोंची गर्दी आणि सध्या लक्ष कोणाकडे? किशोर मुकादम, गोरसईचा खेळाडू, सिल्वर स्टार भिवंडीसाठी. बॅटिंग ट्रॅक वरती करण माळी मैदानावरती खेळतोय पालघर साठी. चांगला खेळलाय, एक स्विचिटचा चौकार मारलाय, एक डबल आली आहे, एक डॉट, एक सिंगल. करण माई ऑन स्ट्राइक. माईसाठी टाळी वाजेल की गोरसईचा भिवंडीकरांचा डंका वाजेल? एक बॉल एक रन. व्हॉट अ मॅच, मॅच ऑफ द डे, मॅच ऑफ द नाईट, मॅच ऑफ द टुर्नामेंट. सिल्वर स्टार की टीम पालघर स्पोर्ट्स क्लब. बॉल चांगला आहे, टप्पा चांगला आहे, फिल्डिंग खराब आहे, जिंकली आहे मॅच. एक्स्ट्रा धाव आली आहे लेग बाईटची आणि हा सामना जिंकलाय पालघर स्पोर्ट्स क्लब. मात्र जो संघर्ष भिवंडीकरांनी केलाय तो देखील अविस्मरणीय राहिलाय. थँक्यू. चला लवकर भार्गव 11 फील्ड अरेंज करा. पण सर्वांना आम्ही विनंती करतोय, चला आपण त्वरित फील्ड अरेंज करून घ्या. ऋषी अतुल 11 त्यांच्या अगेन्स्ट भार्गव 11 खेळताना दिसेल आणि प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड जातोय मनोज पाटील, विठ्ठलवाडी गावातील अनमोल सरत्न, एक अप्रतिम ऑलराऊंडर स्टार खेळाडू मिस्टर मनोज पाटील ठरतायत प्लेअर ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी या मनोज पाटील. सफाळ्याचा डॉन मन्या ठरला मॅन ऑफ द मॅच. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण करूयात बदलाव. यानंतर आवाज आपल्या समोर असेल अजितजी पाटील सरांचा. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा एबी ट्रॉफी 2024. चला या प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड घेण्यासाठी मनोज पाटील. अप्रतिम बॅटिंग, एक सुंदर अप्रतिम बॅटिंगच्या जोरावरती